नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 12वी नंतर पुढे काय या भागाचा उर्वरित पार्ट घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण 12वी नंतर पुढे काय या संदर्भात सविस्तर अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे। त्याच चर्चेचा उर्वरित जो काही भाग आहे तो आपण कंटिन्युएशन मध्ये घेत आहोत। काही विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती काय चाललेले आहे किंवा कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा वापर कसा करून घ्यावा किंवा आपल्या करिअरच्या संदर्भात त्या कोणकोणत्या बाबी आहेत की ज्या आपल्या आजूबाजूलाच आहेत परंतु आपल्या लक्षात नाहीत, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पुढे कसे जायचे हे माहीत नसते। अशा वेळेला अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला जर मिळालं तर निश्चित आपण पुढे जातो आणि यशापर्यंत जाऊन पोहोचतो। त्यासाठीच 12वी नंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी अशा व्हिडिओची गरज असते। त्यासाठीच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीची सतत माहिती देत आहोत, जी की मागील काही आठवड्यापासून ती चालू आहे। मात्र बहुतेक विद्यार्थ्यांनी या माहितीचा फायदा घेऊनही पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत। त्यावेळेस वाईट वाटते आणि विद्यार्थ्यांना संधी असूनही पुढे न गेल्याबद्दल त्यांच्या मनात सुद्धा एक शंका निर्माण होत असते, हे लक्षात असू द्या। म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीचं मार्गदर्शन माहीत असणे आणि ते घेणे हे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे। आपण असं पाहतो की सर्व काही गोष्टी आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात, मात्र आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि तो निर्णय घेण्यासाठीच आपल्याला असं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत बहुतेक ठिकाणी उच्च शिक्षणासाठी 12वी नंतर प्रवेश घेतलेलाही असेल, मात्र तो प्रवेश आपण जर का समजा विशिष्ट अशा मार्गदर्शनाच्या अंतर्गत घेतलेला असेल तर निश्चित आपल्याला यश प्राप्ती होते, हे लक्षात असू द्या। मात्र तेही योग्य वेळीच मार्गदर्शन होणेही गरजेचं असते। म्हणून आपण या चॅनलवर या सर्व गोष्टी देत असतो। त्यासाठीच या चॅनलवर तुम्ही सर्वांनी कनेक्ट राहायचंय। ते कनेक्ट तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घेण्याच्या माध्यमातून राहायचंय। आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्या। सर्व विद्यार्थी मित्रांना हे संपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची जी काही मनोगती आहेत ती सुद्धा नोंद करा, म्हणजेच नवीन व्हिडिओची निर्मिती मला अशाच पद्धतीने किंवा तुमच्या आवडीप्रमाणे करता येते, जे की सध्या चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, 12वी झाल्याच्या नंतर आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश तर घ्यायचा असतो, मात्र तो प्रवेश अलीकडच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या जे काही जाहिराती आपल्याला पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात, त्यांना आपण बळी पडतो आणि मग आपल्या करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्या संधी गमावून बसतो, हे लक्षात असू द्या। त्यामुळे भडक ज्या काही जाहिराती असतात त्यांच्या नादी न लागता आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणत्या संधी आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे 12वी नंतर आपण कोणती गोष्ट करावी हे माहीत आपल्याला पाहिजेच। आणि तेही जर तुम्ही सिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी जात असाल तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की कुठलाही 12वी पास झालेला विद्यार्थी हा उच्च शिक्षणासाठी कुठे ना कुठे प्रवेश घेण्याच्या तयारीत असतो। तेही अद्याप पाहावे तो जर समजा तुम्ही प्रवेश घेतलेला नसेल तरीही ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरणार आहे, जी की आपल्या मेथड प्रमाणे आपण काही मुद्द्यामध्ये दिलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा हे 5 मुद्दे आपण दिलेले आहेत आणि त्यांच्याच आधारे ही आपण सर्व काही चर्चा केलेली आहे। त्यापैकी पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे नंबर 1, तो पुढील पद्धतीचा, म्हणजे उपलब्ध संसाधने लक्षात घ्या। काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्या आजूबाजूला जे काही संसाधने आहेत, आपण ज्या स्ट्रीमच्या माध्यमातून 12वी पास झालेलो आहोत अशा वेळेला उपलब्ध संसाधने म्हणजेच काय, तर आपल्या घरच्या आर्थिक कुवतीपासून तर आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो त्या संपूर्ण परिसरामधील जे जे काही संसाधने आहेत, जे शिक्षणासाठी उपयोगी ठरणारे आहेत, ज्यांचा वापर आपल्याला भविष्यामध्ये करता येईल, अशा सर्व गोष्टींची उपलब्धता कोणती आहे ती साधारणपणे आपण लक्षात घेणं 12वी नंतर अत्यंत गरजेचं आहे। म्हणजेच आपल्याला आपला मार्ग सापडतो, हे लक्षात असू द्या। त्या संसाधनामध्ये मग शासकीय काही
गोष्टी असतील किंवा काही मार्गदर्शनात्पर काही भाग असेल त्या गोष्टी असतील, त्याचबरोबर विद्यापीठ असेल किंवा मग इतर ठिकाणी आपण ज्या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छितो त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं, अशा सर्व गोष्टींचा विचार आपण सुरुवातीलाच करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा जो काही मुद्दा आहे तो कोणता आहे, तर तो आहे त्यांच्या आधारे भविष्यातील स्वप्न पहा. त्याला काही पैसे लागत नाहीत, हे लक्षात असू द्या. की आपल्याला जे काही संसाधने उपलब्ध आहेत, की आपण एखाद्या गोष्टीची जे काही आपल्याला कल्पना करायची आहे, आपल्याला एखादा स्वप्न साकार करायचं आहे, म्हणजेच जे संसाधने आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत, ज्या ज्या महाविद्यालयामध्ये जे काही कोणतं ज्ञान उपलब्ध आहे किंवा विद्यापीठाअंतर्गत ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींचा साधारणपणे आपण आढावा घेणं, त्यांची माहिती करून घेणं आणि त्या अनुषंगाने प्रवेश घेणं अत्यंत गरजेचं असतं. या गोष्टी बरेचसे विद्यार्थी करत नसल्यामुळे ठोकपणे आपण कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवतो, त्यामुळे आपला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गती प्राप्त होण्यासाठी या गोष्टी कमी पडतात. म्हणून आपण आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी स्वतःच्या आजूबाजूचे संसाधने आणि त्या संसाधनाच्या आधारे आपलं जे काही भविष्य आहे किंवा आपलं स्वप्न साकार करण्यासाठी की ते पाहणे सुद्धा गरजेचं आहे. हे स्वप्न पाहण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे पैसे लागत नाहीत, हे लक्षात असू द्या. आज जगामध्ये आपण असं पाहतो की जे जे लोक मोठे झालेले आहेत त्यांनी सर्वप्रथम स्वप्ने पाहिलेली आहेत आणि ती स्वप्ने मात्र आपल्याला जर पाहता नाही आली तर निश्चित आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावं लागतं. मग आपले आई वडील असतील, आपले पूर्वज असतील, ज्या परिस्थितीमध्ये राहिलेले आहेत त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं जीवन कंठावं लागतं. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याही साधारणपणे 12वीचा जो काही निकाल लागलेला असतो तेव्हापासून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा विचार होणे अत्यंत गरजेचं असते. त्यासाठी ही चर्चा आपण तुम्हाला दिलेली आहे. तिसरा जो काही मुद्दा आहे आजच्या चर्चेचा तो म्हणजेच ती पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात करा. म्हणजेच साधारणपणे जी संसाधने आहेत, जी स्वप्ने आपण पाहत असतो ती स्वप्ने पाहण्यासाठीची सुरुवात सामान्यतः आज किंवा याच दिवसापासून करावी लागते. म्हणजेच 12वी पास झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीच्या स्वप्नासाठी प्रयत्न करावे लागतात, हे लक्षात असू द्या. 12वी पर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे आपण विचार करण्याची शक्ती किंवा विचार करण्याची क्षमता आपण कुणावर तरी डिपेंड ठेवतो. मात्र 12वी नंतर या सर्व गोष्टी करण्याची तुम्हाला गरज नसते. म्हणून सुरुवातीला असा विचार करणे, त्या विचाराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ते प्रयत्नांची सुरुवात करणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजेच 12वी नंतर पुढे काय या प्रश्नाचं सर्वसाधारणपणे उत्तर आपल्याला अशा पद्धतीच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये दिसून येते. कारण आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडत असतात. त्यासाठी फार दूर जाण्याची गरज नसते. मात्र ती परिस्थिती शोधता आली पाहिजे, तिचा अभ्यास करता आले पाहिजे. अशासाठीच आपल्या या चॅनलवर आपण मार्गदर्शनाचा जो काही भाग किंवा ही मालिका सुरू केलेली आहे ती तुम्ही लक्षात घेणे, आवडीने ऐकणे, आपल्या विद्यार्थ्यापर्यंत नेणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. म्हणून अशा मुद्द्यांच्या चर्चेच्या आधारे आपण तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शन घेऊन आलेलो आहोत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर जो काही चौथा मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे की आवडीच्या कामापासून सुरुवात करा, यश तुमची वाट पाहत असते, हे लक्षात असू द्या. की कुठल्याही कामाची जी काही सुरुवात आहे ती आपल्या आवडीच्या क्षेत्रापासून किंवा आपल्या आवडीपासून करणं अत्यंत गरजेचं आहे. जर असं झालं तर यश आपली पुढे वाट पाहत असते. कुठल्याही यशस्वी पुरुषाचे किंवा यशस्वी व्यक्तीचे जी काही मुलाखत आपण ऐकतो किंवा त्याचे अनुभव ज्यावेळेस ऐकत असतो त्यावेळेस अशा सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि ते कारणच असं आहे की आपल्याला ज्या विषयात आवड आहे, ज्या विषयात गती आहे ती गोष्ट करण्यासाठी जर मिळाली तर निश्चितच आपल्याला पुढे जाता येते. अभ्यासाची सुरुवात सुद्धा अशाच गोष्टीपासून करणं अत्यंत गरजेचं आहे. 12वी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला सहज मिळू शकते. त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या नवनवीन विचार किंवा नवनवीन विचाराचा जो काही थॉट प्रोसेसचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल, जो की आपल्याला पुढे सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पाहायचा आहे. 12वी नंतर पुढे काय या प्रश्नांचे उत्तर सतत आपल्याला घ्यायचं आहे.
प्रयत्न करायचे आहेत, पुढे जायचे आहे आणि यश मिळवायचं आहे हे लक्षात असू द्या. यश आपली वाट पाहत आहे हे लक्षात असू द्या. त्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न आपल्याला याच ठिकाणापासून सुरुवात करायची. कुठल्या तर 12वी पास झाल्याच्या नंतर उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो त्याच वेळेस हे सर्व प्रयत्न करायचे आहेत आणि यशापर्यंत जायचं आहे. शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आजच्या चर्चेचा पुढील पद्धतीचा, करिअरच्या संदर्भात प्रेरणा देणाऱ्याच्या संपर्कात राहा. विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शक आपल्याला भरपूर ठिकाणी मिळतात, मार्गदर्शनासाठी लोक उपलब्ध असतात, मात्र आपलं मार्गदर्शन घेण्यासाठी बरेचसे विद्यार्थी सुद्धा त्या मार्गदर्शकाला मिळत नाहीत हेही लक्षात असू द्या. मात्र जे जे कोणी प्रेरणादायी विचार आपल्याला करिअरच्या संदर्भात सांगत असतात, आपल्याला ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत असतात, आपला जो काही हौसला आहे तो वाढवण्याचा जो काही प्रयत्न करत असतात, त्या विद्यार्थ्याची जी काही इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी असे लोक जे काही प्रयत्न करत असतात, अशा विचारवंतांच्या, अशा प्रेरणादायी व्यक्तीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. कारण आपण असं पाहतो, ज्यावेळेस आपण चांगल्याच्या संपर्कात राहत असतो त्यावेळेला रिझल्ट सुद्धा चांगलाच येत असतो. जर आपण नकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात राहिलो तर मग त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीलाच आपण असा विचार करायचा की आपल्याला भविष्यामध्ये पुढे जायचं आहे, योग्य दिशेनं मार्गदर्शन मिळून आपल्याला पुढे जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, नवीन नवीन क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अशा वेळेला नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जात असताना या सर्व गोष्टी समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे, तेही 12वी नंतर हे लक्षात असू द्या. म्हणजेच 12वी नंतर पुढे काय या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. म्हणून तुम्हाला या चॅनलवर सतत कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला, शैक्षणिक माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. कारण सध्याच्या या गतिमान युगामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी अशी उपलब्ध माहिती तुमच्यापर्यंत जर आली तर निश्चित त्यांचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे. म्हणून या चॅनलवर कनेक्ट राहा आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुमचा या चॅनलसाठी असू द्या. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.